तिरोडा शहर कांग्रेस पार्टी की ओर से सीजेआई गवई पर हमले के विरोध में आज जिला कांग्रेस कमेटी के अध्यक्ष पूर्व विधायक दिलीप बंसोड इनके नेतृत्व में पुलिस स्टेशन तिरोडा में निवेदन दिया गया। इस समय शहर अध्यक्ष पवन मोड़े, राधेलाल जी पटले, ओम पटले और कांग्रेस तहसील के अन्य कार्यकर्ता मौजूद थे। इस समय माजी विधायक दिलीप बंसोड ने अपना वक्तव्य दिया। सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सन्माननीय भूषण गवई यांच्यावर न्यायालय चालू असताना एका विकृत विचारधारेच्या वकिलांनी जुता फेकून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। हा प्रयत्न शासनाने ठरवून घेतलेला प्रयत्न आहे आणि म्हणून मी या घटनेचा पहिल्यांदा जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी, आमच्या सगळ्या शहरचे आणि सगळ्या फ्रंटलच्या तर्फे या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि सरकारने याच्यावर कुठलीही भूमिका अजून घेतलेली नाही। फक्त पंतप्रधानांनी सांगितलं की घटना ही चुकीची आहे, अशी होऊ नये, पण पंतप्रधानांनी याच्यावर का म्हटलं नाही की ही घटना भारतीय संविधानावर आहे, ही घटना लोकशाहीवर आहे, हे का वक्तव्य दिलं नाही। याच्यावर आपल्याला दिसतो आहे या देशामध्ये जो कोणी सर्वोच्च न्यायालयावर मागासवर्गीय माणूस बसेल आणि एखादा निर्णय जर ठोसपणाने देत असेल तर त्याला या ठिकाणची भारतीय जनता पार्टीची सत्ता ही त्याला पसंत करत नाही, हे याच्यावरून दिसून येते। आणि म्हणून माझी देशातल्या सर्व बांधवांना आणि राज्यातल्या सर्व लोकांना कळकळीची विनंती आहे की हा हल्ला संविधानावरचा आहे, हा लोकशाहीवरचा हल्ला आहे। याच्यामुळे राज्यात देशात कुठलाही माणूस आता सुरक्षित राहू शकणार नाही आणि म्हणून पंतप्रधानांचाही या ठिकाणी मी निषेध व्यक्त करतो की त्यांनी याच्यावर ठोस पावले उचलावेत आणि ज्या माणसाने केलेला हल्ला आहे त्याला निश्चितपणानं अटक करून त्याला बडतर्फ करण्याचं काम त्यांनी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी पद्धतीची पंतप्रधानांना सुद्धा आमची या ठिकाणी विनंती।